शिवबा, अहो साहेब, काय झालं हो हे? अजूनही आमचा विश्वास बसत नाही की सई अशा अर्ध्यावर आम्हाला सोडून गेल्या. असं वाटतं आता लगबगीनं कुठल्या तरी दरवाजातून येतील, आम्हाला म्हणतील, राजे चला जेवणाची वेळ झाली, राजे चला आता आराम करा. आज दगदग झाली, आम्ही पायाला तेल लावून देतो. म्हणतील आम्हाला की राजे बघा परसातली जाई जोई बघा, बघा मोगरा कसा फुललाय. राजे आत्ता आत्ता म्हणाल्या होत्या आम्हाला, आमच्या सोबत येणार घोड्यावर स्वार होऊन. आम्हाला म्हणाल्या तुम्ही जिंकलेला हर एक गड आम्हाला बघायचाय. गडाच्या पायरीवर शकुनाची घागर रीती करायची. आणि राजे, स्वतःला सावरा. मर्यादे पलीकडे आनंद दुःख तुम्ही करू शकत नाही. शेवटच्या घटकेला काय म्हणाल्या? खूप त्रास झाला त्यांना, जीव अडकला असणार त्यांचा. हो साहेब, या आजारपणात आम्ही त्यांच्या जवळ बसू शकलो नाही, त्यांच्याशी बोलू शकलो नाही. सावरा स्वतःला शिवबा. हो साहेब, कसं सावरावं स्वतःला? बाले किल्लाच ढासळला हो आमचा. तुमचं सांत्वन आमच्या हाती नाही. तुम्ही राजे म्हणून सईबाईंच्या पतीस समजवावं, सांगावं की खानाचं संकट दारात उभं असताना दुःखाचा शेला कवटाळून बसणं योग्य नाही. जी अवसर, यापुढे आमच्या डोळ्यात अश्रूचा थेंब तुम्हाला दिसणार नाही. नकोच तो. ज्या योगे खानाबद्दल डोळ्यात उसळती आग विसेल. देखो, पढ़ो क्या लिखती है बड़ी बेगम साहिबा. हम यहां सीवा को गिरफ्तार करने ही वाले हैं. वो मोहतरमा लिखती है कि आदिलशाही में हमारी नाकामयाबी का सब मजाक उड़ा रहे हैं कि इतनी बड़ी फौज होकर भी हम साउली में घुसने से डर रहे हैं. और कहती है सल्तनत का पोशाक उतारो और फकीर बन जाओ. ये क्या तरीका है? कहाँ है कृष्णा जी पंत? वो गोपीनाथ पंत हमें बेवकूफ बना के तो नहीं गया. अगर ऐसा हुआ तो आप तो गए. नाही नाही हुजूर, असं काही नाहीये. अहो, असल्या वावड्या विजापूरमध्ये उठतायत हे गोपीनाथ पंत सांगतच होते. त्याकडे आपण लक्ष देऊ नका. हे बघा की आपण जावळीत येणार म्हणल्यानंतर झाडं झुडपं साफ करून रस्ता बनवतायत. रस्ता झाला की फौजेसह थेट आत जाऊ शकू. हुजूर, आपल्याला काही कमी पडू नये म्हणून सगळे जण झटून काम करतायत. त्यामुळे थोडा वेळ लागतोय. वक्त बहुत कीमती होता है कृष्णा जी. बहुत हो गई तैयारियां. मुलाकात कल या परसों पक्की करो. इतनी जल्दी? इतनी जल्दी मतलब खानसाहेब, आपल्याला माहीतच आहे शिवाजीची पत्नी सईबाई त्यांचं निधन झालंय. त्यामुळे त्यांचा दुखवटा संपेपर्यंत शिवाजीराजे भेटू नाही शकणार असा संदेश आलाय पंताजींचा. उससे हमें क्या लेना देना? हम क्या यहाँ मातम मनाने आए हैं? कृष्णा जी, या तो मुलाकात या फिर जंग. सीवा दुखी है, यही अच्छा मौका है. अंकुश खान, हमले की तैयारी करो. हम जाओली में घुसेंगे.
आम्ही राजेंच्या दालनात गेलो होतो जेवण घेऊन, परंतु ते जेवायला तयार नाहीत जेवणार ते. फारच लागलंय जीवाला त्यांच्या. काय करावं काहीच सुचत नाहीये. आम्ही काय म्हणतो, आपण दोघी जाऊ आणि समजावू त्यांना. ही अशी हेळसांड बरी नाही. चला बरं. नका जाऊ. राजे एकटेच बसलेत, बसू द्या. भाऊसाहेब माफी असावी, पण आम्ही एकदा जाऊन राजेंना समजावतो. ठीक आहे, जा तुम्ही. परंतु हा निर्णय एका पतीचा नाही, एका राजाचा असू शकतो. राजाचा निर्णय, दुःखात राहण्याचा, एकांतात राहण्याचा. नक्कीच काहीतरी ठोस कारण असलं पाहिजे. अक्का राणी साहेब गेल्या तेच ना? असं तुम्हास वाटतं, सर्वांनाच वाटेल. परंतु आम्ही शिवबांना ओळखतो. म्हणजे आऊसाहेब? त्यांनी सईबाई जाण्याचं हलाहल पचवले केव्हाच. मग कोणतं कारण? असतील काही कारण. आम्ही बोलतो त्यांच्याशी, कारण जाणून घेतो. आणि कारण पटली नाहीत तर आम्ही त्यांना त्यांचा निर्णय बदलण्यास सांगू. तो क्या हम हमारा फैसला बदल डाले? अभी जावली पर हमला ना करे, यही कहना चाहते हो आप पांढरे? वय खान साहेब, अहो शत्रूच्या जवळचं कोणी वारलं तर आपण तात्पुरतं युद्धाचं निशान खाली घेतो. अहो तशी प्रथाच आहे. ये पागलपन है. हालात कैसे भी हो, हमें सिर्फ दुश्मन को खत्म करना है बस. तो उसमें सोचना क्या? यही तो एकदम सही मौका है हमला करने के लिए. अहो अंकुश खान, हे अमानुषपणाचं लक्षण आहे. तो क्या हुआ? सीवा की बेगम तो गई, उसमें दुख क्या है? ते तुम्हाला सांगून मी नाही कळायचं खान साहेब. तुम्ही तर मोहिमेवर येताना तुमच्या सगळ्या बेगमांना ठार मारूनच निघालात. सबा को लगाम दो पिलाजी. दुश्मन से अगर प्यार जताना है तो इनके खिलाफ लड़ते क्यों हो? युद्धाचे काही नीती नियम असतात, त्याचं पालन व्हायला पाहिजे. नाहीतर चितू होती आणि दुश्मनांची बददुआ भी लागती है. ठीक है, हमें सोचने के लिए कुछ वक्त चाहिए. आप लोग जा सकते हो. अब क्या करें अंकुश खान? वही जो हमने सोचा है. ये काफर हमें साथ नहीं देंगे तो हम कुछ नहीं करेंगे. वैसे भी इन लोगों की नीयत हम लोग तुलजापुर के मंदिर में आजमा चुके हैं. हम जावली में जाएंगे, वहां खाएंगे, पिएंगे, जश्न करेंगे और ज्यादा से ज्यादा दुख पहुंचाएंगे. सही सोचा, हमारे दिल में भी यही था. चलो फिर, देर किस बात की? जाते हैं जावली, सीवा की शिकार पर. काहीच सुचत नाहीये पंत. खरंय. सई राणी साहेबांच्या जाण्यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे अफजल खानाचं जावळीत येणं. हो, कुणाचं येणं जाणं थोडंच आपल्या हाती असतं. काय झालं? खान जावळीत यावा म्हणून आपण इतका आटापिटा केला, तरीही तुम्ही सगळे काळजीत दिसताय. काळजी म्हणजे आऊसाहेब, त्याच्या येण्याचा भार आपल्या तिजोरीवर पडू लागलाय. म्हणजे त्याच्या सैन्याला पोसायचं की आपल्या, असा संभ्रम निर्माण झालाय कारभारी मंडळींच्या मनात. संभ्रमात राहू नका. त्यास हवं ते द्या, मागे पुढे पाहू नका. आऊसाहेब, हे म्हणजे माफी मागतो. एक करावा, खानाशी तह करावा. अजूनही वेळ गेली नाहीये. साहेब, हो खान 15,000ची फौज घेऊन घाट चढून जावळीत आलाय.
मागे त्याच्या किती फौज आहे अजून ठाऊक नाहीये. अहो पण होणारच नाही. आपण त्याला भेटीचा आमिष दाखवलंय, त्यामुळे तो राजांची भेट घेणारच. भेटणार ते झालंच, पण तुम्ही चुकीच्या वेळेला खानाला जावळीत आणलं. असं का म्हणताय शामराज पंत? क्षमा असावी आऊसाहेब, पण सई राणी साहेबांचा मृत्यू हा मोठा अपशकुन झालाय. त्यामुळे आपण युद्ध हरणार हा दैवी संकेत मिळालाय असा रयतेचा समज झालाय. काय? हो, कित्येक मावळ्यांनी मोहिमेतून काढता पाय घेतलाय. हो आऊसाहेब, डोक्यात कुजबुज आहे आपण हरणार त्याची. असं आम्ही खाली जाऊन येतो. पायथ्याशी फौज थांबली आहे. सरसेनापती आम्ही देखील येतो. राजेंकडे काम होतं पण नेताजीराव, मुरारबाजी, तुमच्या कमरेच्या तलवारी दिसत नाहीत. काय सांगावं आऊसाहेब, आमासनी राणीसाहेब गेल्याचं दुःख आणि तलवारीला अफजल खानाचं सुतक. असं का म्हणताय नेताजीराव? अहो आऊसाहेब, तो खान जावळीत आला, त्याने हैदोस घालायला सुरुवात केली, तरी बी राज शांत आहेत. आता राजांची आज्ञाच होत नाही तर आम्ही कमरेला तलवारी बांधायच्या कशाला? राजेंना असं शांत यापूर्वी कधीही बघितलं नाही, पण त्यांच्यावर राणीसाहेब गेल्याचा आघात झालाय. त्यामुळे ते दुःखात असताना आपण राजकारणाची मसलत कशी करावी? जी मसलत करायची आहे ती आमच्याशी करा. आऊसाहेब, राणीसाहेब गेल्याचं दुःख मावळ्यांच्या जिव्हारी लागलं. म्हणजे त्यांनी तो अपशकुनच मानलाय, आणि मनात जर अपशकुन असेल तर शकुनासाठी तलवार कशी उसळ? फौजेला काय सांगायचं, त्यांची मरगळ कशी दूर करायची, काही कळत नाही. राजे, आऊसाहेब, मुद्दाम आलो वर्दी न देता. आता आम्ही तुमचे आऊसाहेब म्हणून नाही, स्वराज्याच्या एक पालक म्हणून आलोय. जी. रयतेची घुसमट वाढते राजे. तुम्ही रयतेचे त्राते आहात. रयतेवर आलेला हा काळ तुम्हाला मोडून टाकायचा आहे. त्यासाठी तुम्हाला प्रतापगडी जायला हवं राजे. झालेल्या दुखवट्यात राहू नका. आऊसाहेब, नाही राहणार आम्ही दुखवट्यात, परंतु सईबाई गेल्याचं दुःख आहेच. त्यांची उणीव सतत जाणवत राहणार. बाळ शंभूराजांकडे पाहिलं की काळीच पिळवटून निघतं. हो, असं ऐकलं तुम्ही एक वेळच जेवण घेता. ते अंगात चपळाई राहावी म्हणून. एकटे एकटे राहता, सईचा विचार करताय. आऊसाहेब, सई नाही, कसईचा विचार करतो आहोत. कसई म्हणजे खान. शाब्बास राजे. आता वास्तव जाणून घ्या. सईबाई ऐन लढाईच्या तोंडावर गेल्या. तो लोकांना अपशकुन वाटतोय. तानाजी, येसाजी, मुरारबाजी, नेताजी अशी माणसं हतबल झाली आहेत, तर इतरांचं काय? त्यात खानाच्या अफाट शक्तीची भीती आहे. राजे, ही सर्व मरगळ दूर करण्यासाठी प्रतापगडी निघा. जी. पुढल्याच प्रहरी आम्ही प्रतापगडी निघतो आहोत. उत्तम. आणि प्रतापगडी गेल्यावर जे ठरवलंय ते योग्य वेळी करा. आऊसाहेब, आता आपली भेट केव्हा होईल ते ठाऊक नाही. हो, परंतु राजे, तुम्ही फक्त आठवण काढा, डोळे बंद करा आणि आईस हाक द्या. आम्ही तुमच्या समीप असू. येतो आऊसाहेब.
विजय व्हा. थोरल्याबाई साहेब, अहो काय झालं? राणे साहेब, राजे प्रतापगड निघून गेले का? हो, बघा, आम्हाला कोणीच काही सांगितलं नाही. तुम्ही बाळराजेंना घेऊन रामेश्वराच्या मंदिरात गेला होतात. तिथे राजे आले असते तर बाळराजेंनी त्यांना सोडलं नसतं. अहो म्हणून निरोप न देता निघून गेले. अहो, पण आम्ही राजेंसाठी तुळजाभवानीचं कुंकू आणवलं होतं. बरं, प्रतापगडी कोणी जाणार आहे का? राजगड सोडून जायचं नाही असा आऊसाहेबांचा आदेश आहे. थोरल्याबाई साहेब, हे असं काही घडलं ना तर आमचं मन आम्हाला खूप खाऊ लागतं. आई भवानी, आपल्या सरदारांना प्रतापगडावर येण्याचे निरोप पाठवले होते. हो राजे, पण कोणी येण्यास तयार नाही, म्हणजे उचल घेत नाही. कारण सई राणी साहेबांचं जाणं म्हणजे देवानं घातलेला मोडता आहे असं वाटतं या समध्यासनी. तानाजीराव, तुम्हाला नेहमी आम्ही विचारताच उसळणारी समशेर आज मात्र उसळली नाही. काय झालं? आज आव नाही, छाताडात काळीजच नसल्यासारखं वाटतंय. अरे कस आई भवानी, भरल्या संसारातून माझी सून हाताला धरून घेऊन गेलीस. का ग असं केलंस? आता बघतेस ना गडावर, उदासी, निराशा, दुसरं काहीच नाही. आता तूच सांग आई, काय करावं आम्ही? काय करावं आई भवानी? मावळ्यांच्या मनात, मनगटात, सरदारांच्या पराक्रमात, विश्वासात प्राण फुंकायचा आहे. काय करावं? तूच काहीतरी दृष्टांत दे आई, तूच काहीतरी दृष्टांत दे. माणूस अन माणूस हबकलाय ग आई. सगळीकडे भयाची भुईचक्र. तूच काहीतरी कर आता. तुझ्या दिवटीचा लख प्रकाश पाड. सोंगटी अडून बसली आई. अशी टिचकी मार की अडलेली सोंगटी खडकन निसटू दे. कशी निसटेल अडलेली सोंगटी? आई, तूच प्रारंभ सुचव, तूच पहिलं पाऊल सुचव. मार्ग दाखव आई, मार्ग दाखव. राजे, सोंगटी निखळणार, गाठ फुटणार. फक्त अपसमजेने निराश झाली आहेत मन. त्यांची मरगळ झटकण्यासाठी त्यांच्या श्रद्धेस उभारी द्या. श्रद्धा उभी राहते तेव्हा ती शक्ती बनते. त्यासाठी काय करावं लागेल आऊसाहेब? दृष्टांत. दृष्टांत हाच उपाय. होय, दृष्टांत. दृष्टांतामुळे मनात श्रद्धा निर्माण होते आणि एकदा मनात श्रद्धा उभी राहिली की समुद्राच्या फेसाळत्या लाटांवर दगड सुद्धा तरंगतात आणि यशाचा सेतू बांधला जातो.
दृष्टांत